अहो लाली अजूनही ना झाली हो. तिने जामकर साहेबांनी नीट समजवलं असेल ना. का भांडत बसली असेल हो. बोला आता प्रश्न तो नाही. आता ते जामकर साहेब लालीचं ऐकतात का नाही ह्यो प्रश्न आहे. हा मग मला काय म्हणायचंय, लाली काय मंत्री बिंत्री आहे का जामकर तिचं ऐकलते हो. बाई मी तर म्हणते ना, हो त्याचं नव्हतं करो ही पोरगी म्हणजे मिळवली. बघा यो जामकर आहे ना, या दोन्ही नवरा बायकोना कसा जेलमध्ये टाकतो की नाही ते. हो पण असं समजा झालं तर काय करायचो आपण. आपण जायचं जेलमध्ये राहायला, म्हणजे तिथं कसं काय काम नाही काय नाही, आयतं खायचं प्यायचं, चला सगळे जाऊ जेलमध्ये. अरे त्या जामकरला काय याड लागलंय वे उगाच त्या भामट्याला घेऊन जायला. अगे नरो आजी, असं कसं बोलतीस अगं? हा तुझा नातोय का नाही तो? हे तिकडे तुझं मुस्काट फोडते. काय माझा नातू बितू नाही, घाल त्याला डबऱ्यात नेऊन. गप्पा आजी, गाव येडे वय त्याला देव माणूस म्हणायला. अगं ते जामकर उगाच त्रास देतय गोपाळला, बाकी काय नाही. तर जामकर एवढा पिसाळलाय ना, म्हणजे नक्की त्याने काहीतरी कांड केलं असणार आणि त्याला काहीतरी नक्की पुरावा सापडला असणार. उगाच त्याने एवढं लोळवत तुडवत आणला नाही त्याला. तो जामकर विनाकारण वावग करणाऱ्यातला नाही, त्याला लगेच गुन्हेगार कळतो. आणि तुम्हाला डोळा असून तुम्ही बसताय इकडे तिकडे बघत. नको त्या माणसाला देव माणूस म्हणून डोक्यावर घेऊन नाचताय, तोच लागलाय मडी पाडायला, मग बसताय बोंबलत. मला तर लय भारी वाटतंय त्याला पकडून न्यायलाय ते. बोला जाय म्हातारीला घरी घेऊन. हा मी जातो दणकत घेऊन येतो त्याला. थांबा, लाली वहिनी गेलेत की, त्यांना तरी येऊ द्या की आधी. ए समजा काय घरातल्या सुनेवर सोडतो काय? हा मग आमचं काय काम आहे? अहो आप्पा तसं नाही. आता लाली वहिनी पोलीस स्टेशन मध्ये गेली म्हणून जामकर काय बाय माणसाला थोडी बोलणार आहे. लाली वहिनी तिथे गेले आपल्याला हे तर कळन की गोपाळ बद्दल काय पुरावे सापडलेत ते. एकदा का पुरावे काय ते कळलं की वकिलाला सांगू 0 मिनिटात गोपाळ इथं कसं. हा आप्पा आणि ते जामकर साहेबाकडे जाऊन तुम्ही वाद वाढवू नका. हो आता समधी म्हणतात ना व, तर वाईट थोडा वेळ वाट बघूया की आपण. ठीक आहे. तू खरं सांगणार नाहीस ना? तो असं चालला सांग. खरंच माहिती नाही सर, तुम्ही काय बोलतोय मला काय माहिती सर. विश्वास ठेवा तुम्ही माझ्यावर. तर नाहीस तू, तुझ्यावर काय विश्वास ठेवायचा? नाही साहेब, खरंच माहिती नाही साहेब, पण नाही माहिती साहेब. अजूनही वेळ गेलेला नाही, खरं सांग. फुकट म्हणशील तू. साहेब काय केलं साहेब? सांग. काय केलं? आर्या लपवलंयस तिला? साहेब मला खरंच काय माहिती नाही हो साहेब. बोल. साहेब मला काय माहिती साहेब. काय आर्याची प्रेग्नन्सी टेस्ट केलीस? कुणाचं आहे बोल. कुणाला बोलायस तिला? यांनी असं का विचारलं? म्हणजे यांच्या हाती नक्कीच पुरावा लागला असणार, त्याशिवाय हे असं थेट प्रश्न नाहीत विचारणार. यांनी आता कबुली दिली तर सगळंच फिसकटल. ओ बाई थांबा. माझा नवरा, माझ्या नवऱ्याला मारतायत. नाही नाही मारायचं, काय नाही होणार. बाहेर थांबा तुम्ही. अहो जीव घेतील जामकर साहेब त्यांचा. नाही जीव घेणार, तुम्ही बाहेर थांबा. मला एकदा जाऊ द्या. बाहेर 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 बाहेर. काय माहिती साहेब. अहो लग्न झालंय माझं. एवढा चांगला संसार कसला असं काय करू मला काय समजलेलं आहे. मला खरं काय माहिती. मला नाही माहिती साहेब, मला खरंच काय माहिती नाही साहेब. पाप तर केलंय तुम्ही गोपाळराव, याची थोडी तरी शिक्षा तुम्हाला मिळालीच पाहिजे.
चला बोलू मी आहे काय त्याला एवढं होतंय वहिनी ओ वहिनी अहो दारातच काय करताय तुम्ही जामकर साहेब बोलला काय तुम्हाला सोडतो म्हणलात ना कधी सोडतो म्हणलात आपल्या गोपाळला बोला की वहिनी काय बोलला जामकर तुम्हाला नाही काहीच बोलणं नाही झालं मी आल्यापासून इथंच बसून आहे का बघा कसं जनावरासारखं मारतायत ह्यांना आज जाऊन त्यांच्याशी काय बोलायचं हेच कळत नाहीये मला आणि मी काय बोलले तरी जामकर साहेब आत्ता काय ऐकून घेतील असं वाटत नाही पण तरी शांत बसून नाही चालणार नाही तर जामकर साहेब यांचा जीव घेतील अहो नाही नाही वहिनी ही काय बरोबर नाही अहो ती जामकर गोपाळला काय समजतात ते असं मारू नाही शकत गोपाळला असं कसं मारतात अरे पण नाही काहीतरी करायला पाहिजे आपण आपल्यालाच बदडलं तर नाही नाही असं कसं पदार्थाल वहिनी तुम्ही काळजी करू नका हे चला रे वय चला जामकर साहेब कुठे सांग कुठे लपवलेस बोल सांग बघ, जो तू सांगत नाहीस ना तो असाच मार खातो सांग कुठे लपवले बोल कुठे आहे आर्या जामकर साहेब हो जामकर साहेब कोण आहे बघ बोल आतमध्ये कुठं कुठे आहेत जामकर साहेब बोलवा त्यांना आमच्या दोस्ताला विनाकारण अटक केली त्यांनी खोट्या आरोपाखाली त्यांना आत्ताच्या इथे बोलत चुकीचं करतायत जामकर साहेब बोलवा अहो ही कुठली पद्धत आहे गावातल्या लोकांशी वागायची आम्हाला ही कायदा कळतो तुम्ही आमच्या गोपाळला संशयावरून अटक केलेलं आहे त्यामुळे गुन्हा सिद्ध नाही झालेला अजून तुम्ही त्याला 3rd डिग्री देऊ शकत नाही हा एवढा चांगला माणूस आहे लगा कुणाच्या आद्यात ना मध्यात त्यो कुठल्या बाईकडे आजपर्यंत त्यो नजर वर करून मी त्यांनी बघितलं नाही आणि तुम्ही त्याला अशी वागणूक देता नाही 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 तुमच्याकडे काय पुरावा आहे ना आम्हाला आत्ताच्या आत्ता बघायचा आहे आत्ताच्या आता दाखवा 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 अरे कसला पुरावा काही पुरावा बिरावा नाहीये उगाच आपल्या गोपाळला त्रास देण्यासाठी पुराव्याचं ढोंग करतात काय झालं काय चिरचिर करताय दोघस वा आला बघा भाऊ राया अरे कसला भाऊ रे तू हा अरे ते गोपाळ सोडून त्यालाच हाणत बसलाय वे अरे तुझ्यासारखा भाऊ असण्यापेक्षा नसल्याला परवडला तुम्हाला नाही शिकवायचं मी काय करायचं ते आम्ही कुठे तुला शिकवतोय आम्ही तुला शिकवत नाहीये सुधाकर अरे पण हे वागणं बरोबर आहे करा भाऊ आहे तुझा मी नाही मानत त्याला भाऊ म्हणे बोलवायचं आलं असतं सुधाकर मी होय तुमच्या मित्राला कळायला पाहिजे होतं हे नको ते धंदे करायच्या आधी कळलं का अरे पण तुझं चुकलंच की पण तुझ्यापेक्षा भावातला आम्ही मित्र बघ किती चांगला आहे ती